आज आपण डहाणू तालुक्यातील मोडगाव या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी जिल्हा परिषदेची शाळा आहे। ही शाळा 1ली ते 5वी पर्यंतची शाळा आहे आणि या ठिकाणी एक हप्ता अंदाजे झाला असेल ह्या ठिकाणी भिंत बांधण्यासाठी, कारण ही शाळा आहे आणि शाळेच्या बाजूलाच रस्ता येतोय, त्याच्यामुळे ह्या ठिकाणी वाहनं जात असतात। म्हणून पाठपुरावा इथल्या ग्रामस्थांनी केल्यानंतर ह्या ठिकाणी शाळेच्या अगदी बाजूलाच भिंत बांधण्याचं काम म्हणजे खोदकाम केलेलं आहे। एक हप्ता झालेला आहे, खोदून ठेवलेलं आहे। तुम्ही बघू शकतात अगदी शाळेच्या जवळच हे काम खोदून ठेवलेलं आहे आणि एक हप्ता झालेला आहे। हे काम बंद आहे। का बंद आहे ते येथीलच ग्रामस्थ आहेत, त्यांनाच विचारूया का हे काम का बंद आहे। प्रथम नाव काय? माझं नाव अविनाश मिसाळ राहणार। काय बोलणार तुम्ही, हे कधीपासून काम बंद आहे? गेल्या 1 आठवड्यापासून हे काम बंद आहे आणि आम्हाला असं कळलं की हे काम आपल्या ग्रामपंचायतने थांबवलेलं आहे। खोदकाम करून त्यानंतर हे काम थांबवलं गेलं आहे। तर ग्रामपंचायतला विनंती आहे की हे खोदकाम आपण का केलं आणि ते बंद का केलं। आम्हाला माहिती मिळाली की ग्रामपंचायत या ठिकाणी बांधकाम चालू आहे आणि त्या ठिकाणचे जे मिस्त्री आहेत ते काम करणार आहेत, पण ग्रामपंचायतचे जे काम आहे ते थांबवून हे खोदकाम इथं करून ठेवलेलं आहे। हे पूर्ण करायला हवं होतं, कारण या ठिकाणी लहान मुलं शिकतात, इथे खेळतात आणि खेळताना एखादी घटना घडली तर याला जबाबदार कोण राहणार आहे हे आम्हाला अजून माहिती नाही। एकंदरीत तुम्ही आता बोलले का लहान मुलं इथे पडल्यानंतर, म्हणजे जेव्हा लहान मूल पडेल किंवा काही घटना घडेल तेव्हा ग्रामपंचायतला जाग येईल का आणि किती दिवसात हे काम चालू करणार आहेत, काय सांगितलेलं आहे? एकंदरीत आम्ही ग्रामसेवक यांच्याशी संवाद साधला, त्यांनी सांगितलं की 2 दिवसात काम चालू करतो म्हणून ते बोललेले आहेत। ग्रामसेवकाचं नाव काय आहे? CD डोंगरकर सर। आणि एकंदरीत हा जो पूर्ण आहे, ही भिंत पूर्ण बांधणार आहे, ह्याच्यासाठी निधी किती आलेला आहे? आम्हाला कळालं आहे की 5 लाखाचा निधी मंजूर होणार आहे। तुम्ही एकंदरीत काय सांगणार जे ग्रामसेवक आहेत त्यांना, का हे काम आता चालू करणार आहेत 2 दिवसात, कशा प्रकारे करायला पाहिजे चांगल्या प्रकारे, काय बोलणार? ग्रामसेवक आणि ग्रामपंचायतला विनंती आहे की त्यांनी उत्कृष्ट पद्धतीने काम करावं अशीच आमची अपेक्षा आहे आणि आमच्या मुलांना, शाळेतली जी विद्यार्थी आहेत, पालक आहेत, यांना चांगल्या दर्जाचं काम या ठिकाणी पाहायला मिळेल अशी अपेक्षा करतो। आपल्याला आत्ताच सांगितलेलं आहे ह्या भिंत बांधण्यासाठी 5 लाखचा निधी आलेला आहे। एकंदरीत येथील ग्रामस्थांचं हेच आहे का ग्रामपंचायतीने इथलं उत्कृष्ट दर्जाचं काम करावं, जेणेकरून इथली शाळेची मुलं आहेत ती ह्या ठिकाणी खेळत असतात, हे पटांगण आहे आणि ह्या कामाला 2 दिवसांनी सुरुवात करणार आहेत असं सांगितलेलं आहे। पण खरोखरच लवकरात लवकर ह्या कामाला सुरुवात करावी, जेणेकरून एखादी दुर्घटना होऊ नये आणि हे काम आहे हे चांगलं दर्जाचं बनवावं, अशीच मागणी येथील ग्रामस्थांची आहे। मोडगाव या ठिकाणी अंगणवाडी केंद्र मोडगाव पासोडी 2 या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही अंगणवाडीची अवस्था बघा। या ठिकाणी अक्षरशः चिमुकली मुलं शाळेमध्ये येत असतात, सकाळी येत असतात, संध्याकाळपर्यंत ती ह्या ठिकाणीच खेळत असतात, खात असतात आणि ह्या अंगणवाडीची अवस्था एकंदरीत बघा कशी आहे। बघितल्यानंतर धक्कादायक असा ही गोष्ट आहे। बघू शकता तुम्ही ह्या ठिकाणची जी लादी आहे ती लादी पूर्ण तुटलेली आहे। तसंच ह्या ठिकाणी साप किंवा इतर घटना होऊ शकतात आणि इथे लहान चिमुकली शाळेमध्ये येत असतात। ह्या संदर्भामध्ये जी ग्रामपंचायत आहे मोडगाव, त्याला पत्रव्यवहार सुद्धा केलेला आहे आणि 15 दिवस झालेला आहे। इथे लहान मुलं खेळत असतात, शाळेमध्ये येत असतात। ग्रामपंचायतीने ह्याची तात्काळ दखल घेणं गरजेची होती। 15 दिवस उलटून गेलेले आहेत आणि ही अवस्था अजूनही तशीच आहे। म्हणजे इथील मोडगावची ग्रामपंचायत झोपलेली आहे की काय आहे, तिला जागा करण्याची गरज आहे का, असंच एकंदरीत समजतं। ह्या ठिकाणी लहान मुलांसाठी बाजूला वॉशरूम आहे, मग हे चिमुकले वॉशरूमला जातात की काय असा प्रश्न सुद्धा पडलेला आहे। ह्या ठिकाणी एकंदरीत पाण्याची पण सुविधा नाही आहे। ह्याची लवकरात लवकर दखल घेऊन लगेच ह्याचं काम करणं गरजेचं आहे। म्हणजे त्या शाळेमध्ये आणि अंगणवाडीमध्ये सुद्धा दोन्ही ठिकाणी म्हणजे ग्रामपंचायत वाट बघते का एखादी दुर्घटना होण्याची, असंच एकंदरीत दिसत आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।